नमस्कार मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 26 आहे। जर या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर पाहिल्या नसतील तर त्या सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत, कारण तलाठी भरतीच्या दृष्टीने या काही अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका आहेत। ओके, आता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय करतो तर तलाठी भरतीमधील जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्यामधील आपण काय करतो तो जीके चे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। ओके, मग आजचा आपला प्रश्न पहा। आज या ठिकाणी आपण काय करणार आहोत, चॅप्टर वाईज प्रकरण पाहणार आहोत। जे प्रकरणाचं नाव आहे आपल्या महाराष्ट्रातील नदी प्रणाली, काय नाव आहे प्रकरणाचं, महाराष्ट्रातील नदी प्रणाली। या प्रकरणावरती तलाठी भरतीला हमखास 2 ते 3 प्रश्न या एकाच प्रकरणावरती विचारले जातात। ओके, आणि प्रश्न किती रिपीट होतात किंवा किती पद्धतीने तोच प्रश्न पुन्हा पुन्हा फिरून विचारला जातो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय, खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा। काय सांगितलं आपल्याला, योग्य विधानाची निवड करायची सांगितलेली आहे। विधान किती दिलेत पहा आपल्याला, अ, ब, क आणि ड, म्हणजे 4 विधानं दिले आहेत आणि पुन्हा आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत। ओके, मग या ठिकाणी आपल्याला योग्य विधानाची निवड करायची। पहिलं विधान पाहूया पहा, पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे। कोणती नदी, पूर्णा नदी। कोणत्या नदीची, तापी नदीची उपनदी आहे का तापी नदीची उपनदी पूर्णा, तर आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। दुसरं विधान पाहूया काय, तापी नदी, इथं नदी आहे, तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते। कोणती, पश्चिम वाहिनी नदी आहे का तापी नदी पश्चिम वाहिनी आहे, हे विधान सुद्धा काय बरोबर आहे। ओके, पुढचं विधान काय, तिसरं, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते। आता पहा, या विधानामध्ये काय सांगितलंय, पश्चिम वाहिनी आहे म्हणजे पश्चिमेकडे वाहत जाते, आणि इथं सांगितलंय पूर्व दिशेकडे वाहत जाते। मग विधान क काय असणार या ठिकाणी, चुकीचं असणार आहे। चौथं विधान पाहूया, ड, तापी नदीचे खोरे हे तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते। बरोबर आहे, तापी नदीचे खोरं काय, तापी पूर्णा नदी खोरे म्हणून ओळखले जाते। ओके, मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, अ, ब आणि ड बरोबर। अ, ब आणि ड बरोबर असणारा पर्याय कुठे आपल्याला पहा बरं, अ, ब आणि ड बरोबर असणारा पर्याय पहा। या ठिकाणी पर्यायामध्ये टायपिंग मिस्टेक झाली, तर क ऐवजी काय पाहिजे, अ, ब आणि ड। क काय आपला, क चुकीचा आहे। ओके, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहते का, तर नाही। तापी दिशा कोणत्या दिशेकडे वाहते, तापी नदी पश्चिम दिशेकडे वाहते। कोणत्या, पश्चिम दिशेकडे, म्हणूनच तिला काय म्हटलं जातं, पश्चिम वाहिनी नदी तिला म्हटलं जातं। खूप महत्वाचं, या पश्चिम वाहिनी नद्यावरती खूप प्रश्न विचारले जातात। ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे, पूर्णा नदी काय आहे, तापी नदीची उपनदी आहे, म्हणून या दोन्ही नद्याच्या खोऱ्याला काय, तापी पूर्णा नदी खोरे म्हणून ओळखलं जातं। ओके, उगम कुठं झाला, लांबी किती आहे, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहून घ्यायचा आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, काय सांगितलंय, बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत। काय विचारलं या ठिकाणी, बालाघाट पठाराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे। मग तुम्हाला आपण काल पण पाहिलं होतं, त्या दिवशी पण पाहिलं होतं, बालाघाट पठाराच्या उत्तरेला कोणती नदी आहे, गोदावरी आहे, आणि दक्षिणेला कोणती आहे, भीमा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। ओके, आता या ठिकाणी लक्षात असू द्या, ही जी डोंगररांग आहे ना, हिला एकंदरीत काय म्हणतात, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असं म्हणतात। कोणती, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग। पश्चिम भागामध्ये हिला काय म्हणतात, हरिश्चंद्र डोंगररांग म्हणतात, आणि पूर्व भागामध्ये हिला काय म्हणतात, बालाघाट डोंगररांग म्हणतात। बालाघाट डोंगररांग मोस्टली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये आहे, आणि हरिश्चंद्र ही कोणत्या, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर या दोन नद्यामुळे कोणती खोरी वेगळे होतात हेच आपल्याला इथं विचारलेलं आहे, पण तरी लक्षात ठेवा, गोदावरी व काय भीमा नद्यांची खोरी काय होतात, वेगळी होतात। कोणत्या, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे। ओके, हरिश्चंद्र बालाघाटाच्या उत्तरेकडे गोदावरी आहे आणि दक्षिणेकडे कोणती नदी आहे, भीमा नदी खोरी आहे। ओके, विस्तार पहा कुठे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेचा, कळसुबाई पासून पूर्वेकडे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी विस्तार आहे। तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, अहमदनगर जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेस काय म्हटलं जातं, हरिश्चंद्र डोंगररांग, आणि बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट डोंगररांग म्हणून या डोंगररांगा ओळखल्या जातात। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। खूप इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज आहे, आणि आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ही महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे की जी TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित टेस्ट सिरीज आहे। ओके, आता आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला किती क्वेश्चन पेपर देण्यात येणार आहेत,
तर एकूण 10 क्वेश्चन पेपर देण्यात येणार आहेत आणि या 10 वरती फ्रीमध्ये तुम्हाला तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंतच्या काय होणार सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्या पण कसे दिल्या जातील, पूर्णपणे आन्सर की सहित दिल्या जातील. टेस्ट सिरीजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपण तुमचा सगळा सिलेबस संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तलाठी भरतीसाठी जेवढे विषय आहेत ते सगळे विषय या ठिकाणी आपण पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. ओके, टेस्ट सिरीजची किंमत किती मित्रांनो, 150 आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज काय होणार आहे, फक्त 99 रुपयाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे मित्रांनो. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं सेंड करायचे पहा, तर गुगल पे असेल, फोन पे असेल, अमेझॉन असेल, पेटीएम असेल, याच्यावरती आपला नंबर आहे पहा 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत आणि 99 रुपये पे केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे, व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. कोणत्या नंबरवर व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, तर हाच नंबर आहे आपला व्हॉट्सअपला सुद्धा 9689141630. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले पहा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे. पहा बरं का, काय विचारलंय, गोदावरी नदीच्या उजव्या बाजूची उपनदी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, मांजरा, शिवना, दुधना आणि साबरी. मग यापैकी गोदावरीची उजव्या बाजूची किंवा उजव्या तीराने गोदावरी नदीला येऊन मिळणारी नदी कोणती आहे मित्रांनो, तर ती आहे मांजरा. ओके, कोणती नदी आहे, मांजरा नदी आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, शिवना नदी काय होते, डाव्या बाजूने मिळते, दुधना नदी डाव्या बाजूने आणि साबरी नदी सुद्धा काय होते, डाव्या बाजूने मिळते. ओके, या चारही नद्या काय आहेत, गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. ओके, आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय की गोदावरी नदीचा उगम कोठे होतो, तर तो कोठे होतो, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी डोंगर रांगावर उगम होतो. त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. अष्टविनायक क्षेत्रापैकी एक, सॉरी अष्टविनायक नाही, आपले जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, एक ज्योतिर्लिंग आहे. ओके, त्याचबरोबर गोदावरी नदीस दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. खूप महत्वपूर्ण, याच्यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं, तर ते कोणत्या नदीस दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं, तर गोदावरी नदीस. ओके, लक्षात ठेवायचंय. गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे पहा, काही पुस्तकामध्ये 1465 किलोमीटर दिलेली आहे. परंतु MPSC ने याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि MPSC ने गोदावरी नदीची पूर्ण लांबी 1450 किलोमीटर दिली होती. ओके, आणि यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर 668 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये आहे. ही तुम्हाला लक्षात ठेवायची, याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोदावरी नदीची महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे, तर ती 668 किलोमीटर आहे. पूर्ण भारतामधील लांबी किती आहे लक्षात ठेवायचं आहे, 1465 किंवा 1450 दोन्हीपैकी जे ऑप्शन असेल ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं आहे की संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, याच्यावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी गोदावरी खोऱ्याने, तर 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि भारताचा जर विचार केला तर भारताच्या क्षेत्रफळाच्या एकूण 10% क्षेत्र काय गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणतं असं जर प्रश्न आला तर उत्तर काय येणार आहे आपलं, गोदावरी नदी खोरे. ओके, आणि जर या ठिकाणी असा प्रश्न आला की भारतामधील सगळ्यात मोठे नदी खोरे कोणते आहे, तर त्याचं उत्तर काय येणार आहे, या ठिकाणी गंगा येणार आहे. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी, तेच सांगितलं त्याच्यावरतीच आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक काय आहे, प्रश्न क्रमांक 4 आहे. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात एलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत. कोणत्या नदीच्या खोऱ्यात बांधली आहेत मित्रांनो, एलदरी व सिद्धेश्वर धरणे, तर ते आहेत पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये. कोणत्या, पूर्णा नदीच्या. पण आता या ठिकाणी लक्षात ठेवा, ही जी पूर्णा आहे ही कोणती आहे, या नदीस दक्षिण पूर्णा म्हणून ओळखलं जातं. कोणती, दक्षिण पूर्णा. तापी नदीची जी उपनदी आहे पूर्णा, ती वेगळी नदी आणि ही दक्षिण पूर्णा नदी वेगळी आहे. ओके, या दक्षिण पूर्णा नदीवरती काय आहेत, एलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन धरणं बांधलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा 5 नंबरचा. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायला सांगितल्यात. एका बाजूने आपल्याला काय दिलंय पहा, योग्य जोड्या लावायला सांगितल्यात. एका बाजूने आपल्याला नदी दिली आणि दुसऱ्या नदी ठिकाणी ते आपल्याला नदीचा उगम दिलेला आहे आणि पुन्हा आपल्याला खाली पर्यायी उत्तर दिले. पण आता खाली उत्तर न लावता मी तुम्हाला काय करतो, याच ठिकाणी काय करतो, जोड्या लावून देतो. ओके,
मग या ठिकाणी पहा पैनगंगा, पेनगंगा नाही, पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? तर तो होतो बुलढाणा रांगामध्ये. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तो होतो महाबळेश्वरला. तुंगभद्रा नदीचा उगम गोमंतक या ठिकाणी आणि कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी या ठिकाणी होतो. ओके, लक्षात ठेवायचे. पैनगंगा नदीचा कुठं? बुलढाणा रांगामध्ये, म्हणजे आपली जी अजिंठा डोंगररांग आहे त्या डोंगररांगेमध्ये काय होतो? या पैनगंगा नदीचा उगम होतो. कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर या ठिकाणी. तुंगभद्रा नदीचा उगम गोमंतक या ठिकाणी आणि कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी या ठिकाणी होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? तर तापी आणि नर्मदा या नद्या काय होतात? तर खचदरीतून वाहतात. आणि या दोन्ही नद्या काय आहेत मित्रांनो? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके, कोणत्या वाहिनी? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तापी आणि नर्मदा या दोन नद्यांची खोरे कोणत्या डोंगररांगेमुळे किंवा कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळे झाले आहेत याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ते कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत? तर सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत. या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? तापी आणि नर्मदा याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. तर या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय सांगितलंय? खालील विधानांची सत्यता तपासा. 2 विधानं दिलेली आहेत. पुन्हा खाली पर्याय आहे पहा. विधान बरोबर, ब बरोबर का च क बरोबर ते पाहूया आपण. पण आधी सगळ्यात आधी आपल्याला विधान अगोदर पाहावं लागतील. ओके, मग इथं विधान पहिलं आहे, इथं विधान दुसरं आहे. ओके, काय विचारलंय? सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. बरोबर आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे काय झालेलं आहे? गोदावरी नदीचं खोरं आणि तापी नदीचं खोरं हे काय झालेलं आहे? वेगळं झालेलं आहे. म्हणजे पहिलं विधान काय मित्रांनो? बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया. गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे, कोणती? गोदावरी नदी आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झाले आहे. कोणत्या? शंभू महादेव. आता आपण आधीच पाहिलं होतं गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळं झालं आहे? तर हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे वेगळं झालेलं आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे आपण पहिल्याच का दुसऱ्याच प्रश्नामध्ये हे पाहिलेलं आहे. ओके, म्हणजे हे विधान काय मित्रांनो? चुकीचं आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय येईल? आपलं उत्तर काय येणार आहे? विधान अ बरोबर आणि विधान ब चूक, म्हणजे अ बरोबर ब चूक हे आपलं उत्तर येणार आहे. ते खाली असणार आहे आपल्याला, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं या ठिकाणी पाहूया आपण. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न लगेच पडला पाहिजे की शंभू महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात? तर शंभू महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा, शंभू महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेला कृष्णा नदी खोरे आहे आणि उत्तरेला भीमा नदी खोरे आहे. ओके, हे कोणत्या डोंगर रांगामुळे कोणतं नदी खोरं वेगळं होतं ना याच्यावर पाहिलं असेल तुम्ही. आपले सगळे आतापर्यंत आपले 7 प्रश्न झालेत, पण त्यातले कमीत कमी 4 प्रश्न काय आहेत? याच नदी खोऱ्यावरती विचारलेले आहेत. ओके, मग तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा. पुन्हा इथं जोड्या लावायला सांगितलं आणि खाली अ ब क ड असते, पण मी काय करतो याच ठिकाणी आपल्याला जोड्या लावून देतो. ओके, नदी काठावरील शहरे आणि नदी यांच्या जोड्या लावायच्यात. मग पांझरा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? तर धुळे शहर आहे. धाम नदीच्या काठावर कोणतं आहे? पवनार आहे. प्रवरा नदीच्या काठावर संगमनेर आहे आणि तापी नदीच्या काठावरती भुसावळ शहर आहे. लक्षात येते? मग आपली उत्तर काय येणार आहे? अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. काय विचारले पहा. खालीलपैकी कोणता जिल्हा किंवा कोणत्या जिल्ह्याचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येत नाही असं विचारलेलं आहे. ओके, ऑप्शन काय पाहूया. औरंगाबाद आणि बीड, लातूर, जालना आणि परभणी, हिंगोली आणि नांदेड. तर या 2 पर्यायापैकी मित्रांनो औरंगाबाद आणि बीड या 2 जिल्ह्यांचं 100% क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येत नाही. तुम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्याचं काही क्षेत्र काय येतं? सीना नदी खोऱ्यामध्ये येतं आणि सीना नदी काय? भीमा नदीची उपनदी असल्यामुळे ते काय कोणत्या नदी खोऱ्यात धरलं जातं? तर ते भीमा नदी खोऱ्यामध्ये धरलं जातं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. 10 नंबरचा प्रश्न आहे. खालील कोणती महत्वाची शहरे तापी पूर्णा खोऱ्यात वसलेली आहेत? पहा, तापी पूर्णा खोऱ्यावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले आहेत. या तापी पूर्णा खोऱ्यामध्ये कोणती शहरं वसलेली आहेत हा आपला प्रश्न आहे. मग ऑप्शन पाहूया पहा. पुन्हा आता या ठिकाणी पहा बरं का, अ ब क ड ऑप्शन आहेत आणि खाली पुन्हा आपल्याला 4 वेगळे पर्याय दिलेले आहेत. ओके, मग या ठिकाणी पाहूया पहा. अमरावती, अकोला, भुसावळ या आहेत का हे शहर तापी पूर्णा खोऱ्यामध्ये?
100% आहेत मित्रांनो. मग आपलं अ असणार आहे. दुसरं पहा, बुलढाणा, वर्धा, जळगाव. वर्धा शहर हे काय, वर्धा जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यामध्ये येतो, तर तो वर्धाच नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. ओके. मग आपलं पर्याय ब काय असणार आहे, चूक असणार आहे. इथं धुळे जळगाव क मध्ये आहे, क बरोबर आहे. ड मध्ये पहा, भंडारा आहे. भंडारा कोणत्या नदी खोऱ्यामध्ये येतो, वैनगंगा नदीच्या नदी खोऱ्यामध्ये येतो. ओके. अमरावती, धुळे, तापी पूर्ण खोऱ्यात येतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, अ आणि क असणार आहे. पहा बरं, अ आणि क पर्याय कुठे, आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिले आहेत. फक्त अ आणि क. ओके. पुढचा प्रश्न पहा, 11 नंबरचा आहे. कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे, वर्धा आणि वैनगंगा नदी खोरे किंवा वैनगंगा आणि वर्धा नदी खोरे, काही पण म्हणू शकता, काही फरक पडत नाही. खूप महत्वाचा प्रश्न आहे हाच. प्रश्न जसाचा तसा खूप वेळेस रिपीट झालेला आहे की कोणते नदी खोरे कोळशांच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे. ओके. लक्षात ठेवायचे कोणतं, वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे. ओके. पुढचा प्रश्न आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला 4 नद्या दिल्यात. नद्या कोणत्या, भीमा, नीरा, कृष्णा आणि वारणा. आणि यांचा काय सांगितलं आपल्याला, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा सांगितलेला आहे. कुणीकडून, दक्षिणेकडून उत्तरेकडे. मग यापैकी सर्वात दक्षिणेची नदी कोणती मित्रांनो, या 4 पैकी वारणा नदी सर्वात दक्षिणेची आहे. वारणा नदी आहे. वारणानंतर कृष्णा आहे, कृष्णानंतर नीरा आहे आणि त्यानंतर भीमा आहे. म्हणजे दक्षिणेकडून क्रम कसा आहे यांचा, समजा असं जर 4 नद्या असतील तर या ठिकाणी पहा, सगळ्यात दक्षिणेला वारणा आहे, त्याच्यानंतर कृष्णा आहे, वारानंतर कृष्णा, त्याच्यानंतर नीरा आणि त्याच्यानंतर भीमा. ओके. हा काय होईल आपला या ठिकाणी क्रम होईल त्यांचा. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. तुम्हाला नद्यांचे क्रम पण लक्षात ठेवायचे ना, याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही किंवा गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय, तेरणा, मांजरा, प्रवरा आणि भातसा. यापैकी भातसा नदी काय, गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही. ही कोणती नदी आहे, तर ही कोकणातील नदी आहे. ओके. म्हणजेच पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबर. जोड्या जुळवायच्यात, मुख्य नदी आणि उपनदीच्या जोड्या जुळवायच्यात. आपण जोड्या लावून टाकू. पहा, तापी नदीची यापैकी कोणती उपनदी आहे, पांझरा आहे. गोदावरी नदीची कोणती आहे, प्रवरा आहे. भीमा नदीची इंद्रायणी आणि कृष्णा नदीची कोणती आहे मित्रांनो, पंचगंगा आहे. लक्षात येतील जोड्या. उत्तर काय येईल आपलं, अ ला 3 येईल, ब ला 4 येईल, क ला किती येईल, 2 येईल आणि ड ला 1 येईल. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय, डॅश डॅश ही मुळा नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची, मुळा नदीची उपनदी विचारलेली आहे. ऑप्शन काय दिलेत, पवना, वेल, कुडाळी आणि आंबी. तर यापैकी आंबी ही जी नदी आहे ही काय, मुळा नदीची उपनदी आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपला 15 नंबरचा प्रश्न आहे. एरळा ही डॅश डॅश नदीची उपनदी आहे. कोणती, एरळा. खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या नदीची उपनदी आहे ही, कृष्णा नदीची उपनदी आहे. परंतु हिचं महत्व किंवा ही कशामुळे तुम्हाला लक्षात ठेवायची, तर कृष्णा नदीला महाराष्ट्रामध्ये डाव्या बाजूने मिळणारी ही एकमेव नदी आहे. कृष्णा नदीला डाव्या बाजूने महाराष्ट्रामध्ये मिळणारी काय आहे, ही एकमेव नदी आहे. तिचं नाव आहे एरळा नदी. म्हणून याच्यावरती आपल्याला खूप परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ओके. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. 74 पूर्व रेखांशावर महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे लावायचं होतं. आता आपल्याला उत्तरेकडून काय करायचं आहे, दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. नद्या कोणत्या आहेत पहा, गिरणा, नीरा, कुकडी आणि कोयना या 4 नद्या आहेत. मग यापैकी सर्वात उत्तरेची नदी कोणती आहे मित्रांनो, गिरणा आहे, त्याच्यानंतर कुकडी आहे, त्याच्यानंतर नीरा आणि दक्षिणेकडे येईल आपली कोयना. मग आपलं उत्तर काय येणार आहे, अ क ब ड. पहा बरं, अ क ब ड पर्याय कुठे पहा, पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे, अ क ब ड. लक्षात येत आहे, खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला असे प्रश्न काय करायचे मित्रांनो, समजून घ्यायचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश ही सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात लांब नदी कोणती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग महाराष्ट्रातील सर्वात लांब या नद्यापैकी कोणती नदी आहे, गोदावरी नदी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी म्हणजेच पश्चिम वाहिनी नदी. पश्चिम वाहिनी नदीवरती आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात. ऑप्शन काय दिलेत पहा, वैनगंगा, वैनगंगा, गोदावरी, तापी आणि पूर्णा. कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी नदी आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, नर्मदा सुद्धा काय आहे? पश्चिम वाहिनी आहे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. आणि कोकणातील सगळ्या नद्या, कोकणातील सगळ्या ज्या नद्या आहेत, कोकणातील नद्या ह्या सगळ्या काय आहेत मित्रांनो? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मग कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या नद्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या सगळ्या नद्या काय येतात? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली? मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी केली असं विचारलेलं आहे. ती स्थापना केली होती 1998 साली. ओके. पुढचा प्रश्न पहा, पुन्हा इथं नद्यांचं काय करायचं सांगितलं आपल्याला? दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा सांगितलेला आहे. ऑप्शन काय आहेत पहा, भीमा, कृष्णा, तापी, गोदावरी. सिंपल क्रम आहे पहा. सगळ्यात दक्षिणेला आहे कृष्णा, त्याच्यानंतर आहे भीमा, त्याच्यानंतर आहे गोदावरी आणि त्याच्यानंतर आहे तापी. ओके. पुढचा प्रश्न पाहूया, 21 नंबरचा आहे. कृष्णा नदी प्रणालीतील खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा. म्हणजे कृष्णा नदीच्या उपनद्यांचा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? निवडायचा आहे. पहिला पर्याय पाहूया पहा, भीमा, कोयना, पंचगंगा आणि वैनगंगा. यापैकी वैनगंगा नदी काय आहे? कृष्णा नदीची उपनदी नाही, म्हणजे पहिला पर्याय आपला कट होईल. दुसरा काय आहे? पैनगंगा, वैनगंगा. पहा इथं पुन्हा इथं वैनगंगा आली, पुढं वाचायची गरज नाही. पैनगंगा पण नाही, वैनगंगा पण नाही. ओके. पुढचा पर्याय पाहू, भीमा, घटप्रभा, पंचगंगा, कोयना. ओके. एकदा खालचा पर्याय पण पाहून घेऊ पहा, कोयना, घटप्रभा, वैनगंगा. पहा इथं वैनगंगा आणि इथं पैनगंगा आल्या, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे? आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना या नद्या काय आहेत? कृष्णा नद्यांच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? अतिशय सिंपल प्रश्न आहे. कोणत्या राज्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते ती? तर ती नंदुरबार राज्यामधून गुजरात राज्यात प्रवेश करते. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? कोणती खाडी? धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ही खाडी आंबा नदीच्या मुखामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न काय? सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? पाली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? ते सुद्धा आंबा नदीच्या काठावरतीच वसलेलं आहे. म्हणजे या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आंबा नदी हेच काय याचं उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, 25 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय? डॅश डॅश व डॅश डॅश या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथील गोदावरी नदीस मिळतो. काय विचारलंय? कोणत्या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा या ठिकाणी गोदावरी नदीस मिळतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत? मुळा व मुठा, मुळा व प्रवरा, प्रवरा व वैनगंगा आणि इंद्रायणी व नीरा. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.